तुम्हाला माहितीये का, या मंदिराच्या गाभाऱ्यात ना स्त्रियांना प्रवेशच नाहीये. मला कोकण बघायचं या सिरीजच्या भाग 59 मध्ये याच मंदिराची संपूर्ण माहिती घेऊया. खरं तर डोंगरातील हे स्वयंभू मंदिर असल्यामुळे ना या मंदिराकडे जाताना आपण जेव्हा शिड्या चढतो ना तेव्हा एखाद्या गडाच्या बाले किल्ल्यावर जात असल्यासारखी फिलिंग येते. आणि जास्त नाही पण जवळपास 30 एक शिड्या चढून तुम्ही पोहोचता या सुंदर अशा दाभोळच्या श्री स्वयंभू मारुती देवस्थान या मंदिरात. हे स्वयंभू मारुतीरायाचं मंदिर प्राचीन असलं तरी अलीकडे जीर्णोद्धार झालेल्या या मंदिराच्या गाभाऱ्यात जाणारी वाट ही अरुंद आहे. पण इथल्या कमानी आणि खांबांवरती केलेलं नक्षीकाम अगदी बघण्यासारखं आहे. आणि जेव्हा शेंदुराने सजलेल्या या मारुतीरायाचं दर्शन होतं तेव्हा तुमच्या मनातील सगळी नकारात्मकता निघून जाते आणि एका नवीन ऊर्जा आणि उमेदीची सुरुवात होते. मारुतीरायाच्या या मंदिरातील गाभाऱ्यात जरी स्त्रियांना प्रवेश नसला तरी या खिडकीतून मारुतीरायाचं दर्शन घेता येतं. हनुमान जन्मोत्सवाच्या वेळी पुरुष, महिला, आबालवृद्ध सर्व गावकरी एकत्र येत मारुतीरायाच्या पालखीसोबत हा उत्सव अगदी गुण्या गोविंदाने साजरा करतात. पुढच्या वेळी जर दाभोळला आलात तर पक्ष्यांची चिवची, वानरांचा वावर असलेल्या अशा निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या स्वयंभू मारुती